आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. पुढील 5 दिवस कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईत अतिवृष्टीचा धोका, ऑरेंज अलर्ट जारी, तर मराठवाड्यामध्ये पावसाची प्रतीक्षा संपणार. मुंबई नजीकच्या पालघरमध्ये अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे आज शाळांना सुट्टी. पालघरसह ठाणे जिल्ह्यामध्ये हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट. गोरक्षकांमुळे शेतकऱ्यांना भुर्दंड. शेती कामाला खरेदी केलेले बैल गोशाळेमध्ये नेले. कागदपत्र दाखवूनही नोंदवला गुन्हा. निलंग्यातील कोराळच्या शेतकऱ्याची व्यथा. चेंबूर दुर्घटना प्रकरणात 3 अधिकारी निलंबित. सहाय्यक उद्यान अधीक्षक जगदीश भोईर, दुय्यम अभियंत्यासह मनपाचा 1 अधिकाऱ्याचं निलंबन. महापालिकेकडून चौकशी समिती स्थापन. ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारीची चर्चा. महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू. नाशिकमध्ये खासदार अमोल कोल्हे यांचं मोठं विधान. विधानसभेत कॅबिनेट मंत्री उपस्थित नसल्यानं अर्जुन खोतकर आक्रमक. खोतकर भातखळकर आमने सामने. जयंत पाटलांनीही टोचले गैरहजर मंत्र्यांचे कान. तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर हल्ला. अंडे आणि दगडी फेकल्याचा महुआ मोइत्रा यांचा आरोप. पश्चिम बंगाल पोलिसांकडे मदतीची मागणी. भारतात व्हॉट्सअॅपचं नवं फीचर युजर नेम्स अडचणीत. सरकारची मेटाला नोटीस. नव्या फीचरमुळे ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढण्याची भीती. अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंची पहिली तुकडी. अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंची पहिली तुकडी रवाना. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दाखवला हिरवा झेंडा. नमस्कार आणि सुप्रभात. मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी24 तास. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या. आणि यामध्ये पहिली मोठी बातमी आहे ती म्हणजे राज्यात सर्वदूर पावसाला आता सुरुवात झाली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात उशिरानं पावसानं सुरुवात केलेली असली तरी मुंबईसह कोकणामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे पुढचे 5 दिवस राज्यातल्या काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा आहे. मुंबईत तर अतिवृष्टीचा अंदाज आहे. पालघरमध्ये रेड अलर्ट आहे. शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तेव्हा पावसासंदर्भातली काय नेमकी प्रत्येक शहरातून खबरबात आहे आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत. दुसरी मोठी बातमी ती म्हणजे लातूरमधून. शेतकरी आपल्या बैलजोडीला एका मुलाप्रमाणे जपत असतो. मात्र हीच बैलजोडी कत्तलीसाठी नेली जात असल्याच्या संशयावरून एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल झालाय. निलंगा तालुक्यातला हा सगळा प्रकार आहे. बैलजोडी गावाकडे हा शेतकरी घेऊन जात असताना काही गोरक्षकांनी त्याच्यावर हा संशय व्यक्त केला. नेमकं काय घडलं या बातमीपत्रामध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया. आणि तिसरी लक्षवेधी बातमी आहे ती म्हणजे राजकीय वर्तुळातून. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विधानामुळे सध्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू असं विधान कोल्हेंनी केले. त्यामुळे आता ऑपरेशन तुतारी राबवलं जात आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. तेव्हा या संदर्भातल्या आणखी सविस्तर तपशील आपण या बातमीपत्रात जाणून घेऊया. राज्यामध्ये आज आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी याचा सुद्धा आपण वेध घेणार आहोत. सध्या पावसाचे दिवस आहेत. जून महिन्याच्या अगदी शेवटाकडे पाऊस झाला सुरुवात झालेली आहे. मात्र जुलै महिन्याची सुरुवात तर चांगली झाली आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वदूर पाऊस असल्याचं कळते. त्यामुळे पावसाची खबरबात आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत. तर दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे निलंग्यातली आहे आणि तिसरी राजकीय वर्तुळातून. तेव्हा या सगळ्या बातम्या आपण सविस्तर पाहणार आहोत. तर या बातम्या आपण सविस्तर पाहणार आणि त्याचबरोबर आमच्या रिपोर्टर्स बरोबर या संदर्भातले काही तपशील सुद्धा जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी मुंबईमधल्या पावसासंदर्भातल्या. तर मुंबईमध्ये सध्या संततधार पाऊस सुरू आहे. काय नेमके सध्या मुंबईकरांचे या संदर्भात परिस्थिती आहे जाणून घेणार आहोत.
त्यासाठी माझा सहकारी स्वप्नील जाधव सध्या आपल्याबरोबर मुंबईमधून जोडला गेलेला आहे. पालघरमध्ये पावसाचा आज रेड अलर्ट आहे. मुसळधार पावसामुळे शाळा आज बंद आहेत. तेव्हा पालघरमधली नेमकी काय परिस्थिती आहे हे सांगण्यासाठी माझे सहकारी हर्षद पाटील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. रायगडमधून मुसळधार पावसाचे अपडेट्स घेऊन येत आहेत माझे सहकारी प्रफुल्ल पवार. शाळा बंद ठेवण्याचा निर्णय आज रायगडमध्ये सुद्धा झालेला आहे. त्यामुळे रायगडमध्ये पावसासंदर्भातली काय स्थिती आहे आपण प्रफुल्ल यांच्याकडून जाणून घेऊया. लातूरमध्ये बैलजोडी कत्तलीसाठी नेली जात असल्याच्या संशयावरून शेतकऱ्यावर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. आणि काय नेमकी ही सगळी घटना आहे आणि आता काय नेमके या संदर्भातले अपडेट्स आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत. लातूरमधून आमचे रिपोर्टर वैभव बालकुंदे त्यासाठी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. तर अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. आता ऑपरेशन टायगर नंतर ऑपरेशन तुतारी राबवण्यात येणार का यावर सध्या चर्चा सुरू आहेत आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील घेऊन आली आहे माझी सहकारी मनश्री पाठक. आपण मनश्रीकडून आणखी या संदर्भातले तपशील जाणून घेऊया. आणि आता बातम्या सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं. आणि ही बातमी पुढच्या पावसाच्या इशाऱ्यासंदर्भात आहे. पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हा पावसाचा इशारा दिलाय. मुंबईमध्ये अतिवृष्टीचा धोका आहे. ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तिकडे मराठवाड्यामध्ये मात्र पावसाची प्रतीक्षा आता संपणार आहे असा एक अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता सर्वदूर पाऊस पडतो आहे तर काही ठिकाणी अजून प्रतीक्षा आहे. तिथे लवकरच पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे. यामध्ये कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा हा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. तर एकदा आपण ग्राफिक्सवर ही सगळी माहिती पाहूया. नेमकं कुठे कुठे रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर आणि पुणे घाटमाथा रेड अलर्ट आहे या भागांना. आपला जिल्हा यामध्ये आहे का एकदा चेक करा. रेड अलर्ट असलेले हे काही महत्त्वाचे जिल्हे. तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय. मुंबईसह उपनगरात सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. तर आज ठाणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागामधल्या पावसाची ही परिस्थिती आहे. रात्रभर मुसळधार पाऊस होता किंवा आज सकाळपासून पाऊस सतत पडतो आहे. तर उपनगरात सुद्धा मुसळधार कोसळत आहेत. संपूर्ण जून महिना कोरडा गेला. अगदी शेवट्याला पावसाला सुरुवात झाली आणि जुलै महिन्याची सुरुवात मात्र चांगली झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मुंबईतून पावसाची एक महत्त्वाची बातमी येते आहे. हिंदमाता परिसरातून मुंबईमध्ये सध्या पावसाची संततधार सुरू आहे आणि हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे. खरं तर नेहमीच पाणी साचण्याचं हे एक ठिकाण आहे. या ठिकाणी अंडरग्राऊंड टाक्या केलेल्या आहेत. मात्र तरी देखील खूप मोठा जर पाऊस झाला तर इथे पाणी साचण्याची घटना ही घडतच असते. हिंदमाता परिसरामध्ये सध्या पाणी साचल्याचं दिसतं आहे. खरं तर आता चाकरमान्यांची ऑफिसेसला जाण्याची गडबड आहे आणि सकाळपासून मुसळधार पाऊस आहे किंवा काल रात्रीपासून पाऊस आहे आणि हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे. मुंबईतून आणखी एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे चेंबूर परिसरात सुद्धा पाणी साचल्याचं कळतं आहे. पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे चेंबूर परिसरात सुद्धा पाणी साचलेलं आहे. ठिकठिकाणी सध्या पाणी साचण्याच्या या अपडेट बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात. हिंदमाता या ठिकाणी पाणी साचलेलं आहे. चेंबूर परिसरात सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि खरं तर रस्त्यावर अशा प्रकारे खड्डे असल्यामुळे खोलगट भाग असल्यामुळे पाणी साचण्याच्या घटना घडतात. सकाळी 8 वाजताची ही सगळी आपण दृश्य पाहतोय. तर दादरमध्ये सुद्धा असाच प्रकार पाहायला मिळतोय. दादर पूर्व भागामध्ये पाणी साचले आणि राजगृहाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न शर्थीचे सध्या सुरू आहेत. तर दादर भागातली दृश्य आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी सध्या महापालिकेचे कर्मचारी काम करत आहेत. बहुत साल से पानी भरता आ रहा है पर इस बार बहुत कम भरा है पानी. इतने बारिश में भी इतना कम टाइम में भी इतना पानी भरता है. हर साल मैं लास्ट ईयर भी आया था तब भी बहुत पानी भरा था. कल रात से बारिश चालू थी फिर अभी जल्दी कितना 2-3 आवर्स में इतना पानी भर गया. इतने भी बारिश नहीं हुआ लेकिन फिर भी पानी इतना हो गया है. पिछले मैं स्कूल में इधर ही थी तब से देखते आ रही हूँ. थोड़ा भी बारिश हुआ तो बहुत ज्यादा पानी भरता है. फिर भी इधर गड्ढे ओपन किए हैं फिर भी पानी कम होने के चांसेस बहुत कम है.
तर दादर नंतर आपण जाऊया अंधेरीकडे. अंधेरीमध्ये वीरा देसाई रोडवरची परिस्थिती पाहूया. वीरा देसाई रोडवर सुद्धा सध्या पाणी झाले, संपूर्ण रस्ते जलमय झालेले आहेत आणि मुंबईच्या उपनगरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय. अंधेरीतली आपण वीरा देसाई रोडवर पाणी झाल्याचं हे चित्र पाहतोय. मुंबईच्या उपनगरांमध्ये सध्या पावसानं चांगलाच जोर धरलेला आहे. पहाटेच्या दरम्यान तर मुसळधार पाऊस कोसळत होता. उपनगरांमधल्या पावसाची सगळी परिस्थिती आणि रस्त्यावरची आपण ही दृश्य पहा. मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्याचं वीरा देसाई रोडवरचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. अंधेरीतून आपण वरळी भागामध्ये येऊया. वरळी भागात सुद्धा पाणी साचल्याची घटना घडली आहे. नागरिकांच्या घरामध्ये वरळीत पाणी शिरलेलं आहे आणि हे पावसाचं पाणी घरात शिरलंय, त्यामुळे सध्या या ठिकाणी मोठी तारांबळ नागरिकांची उडालेली पाहायला मिळते. वरळी नाका परिसर संपूर्ण जलमय झालेला आहे. वरळीतला एक भाग असा आहे की जिथे तो खोलगट आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी साचतं आपल्या दृश्यांमध्ये पाहायला मिळते. तर एकंदरीतच ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या या सगळ्या घटना समोर येत आहेत. वरळी भागामध्ये काही नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलं असल्याचं कळत आहे. तर एकंदरीतच मुंबईमध्ये काय नेमकी सध्याची पावसाची परिस्थिती आहे जाणून घेऊया. माझे सहकारी स्वप्नील जाधव आपल्याबरोबर जोडला गेला. आणखी अपडेट्स आपण स्वप्नीलकडून जाणून घेऊया. स्वप्नील, ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना आत्ता आपण प्रेक्षकांना दाखवल्या, मात्र काय एकंदरीतच मुंबईमध्ये सध्या पावसाची स्थिती आहे? आज ऑरेंज अलर्ट सुद्धा मुंबईला दिलेला आहे. नक्कीच आज ऑरेंज अलर्ट मुंबईला दिलेला आहे. मात्र मुंबईसह पश्चिम उपनगर, पूर्व उपनगरामध्ये सकाळपासूनच पहाटेपासूनच मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे. किंग सर्कलमधील काही वस्ती आहे, या ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचं पाहायला मिळतं. तर चेंबूर असेल, अंधेरी असेल, तसेच वरळी नाका येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे. मी सध्या किंग सर्कल येथे आहे. सध्या या ठिकाणची परिस्थिती पूर्ववत आलेली आहे. काही वेळापूर्वी या ठिकाणी पाणी साचलं होतं, मात्र 3 ते 4 पंप या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आले आहेत आणि या पंपांद्वारे हे पाणी जे आहे ते उपसा करण्यात आलं, त्यामुळे पाण्याचा निचरा हा झालेला आहे. मात्र मुंबईतील अनेक परिसरामध्ये हिंदमाता सर्कल असेल, या ठिकाणी सुद्धा पंप लावण्यात आलेले आहेत. मात्र त्या ठिकाणी पुन्हा पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. मात्र जर पुढील 3 ते 4 तास हे मुसळधार पावसाचे इशारा देण्यात आलेला आहे, हवामान विभागाकडून हा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळे पुढील 3 ते 4 तास हे मुंबईकरांसाठी चिंतेचे असतील. मुसळधार पाऊस झाल्यास अनेक सखल भागात पुन्हा पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच प्रकारे दुपारी 1:30च्या सुमारास हाय टाईडचा इशारा देण्यात आलेला आहे, त्यामुळे समुद्र किनारे आणि चौपाट्यांवरती जाऊ नका अशा प्रकारचं आवाहन हे मुंबई महानगरपालिका आणि राज्य आपत्ती दलाकडून करण्यात आलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावरती तैनात करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे चौपाट्यांवरती सुद्धा या ठिकाणी लाईफ गार्ड आहेत, त्यांना सुद्धा तैनात करण्यात आलेले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या दृष्टीने सर्व काळजी ही घेण्यात येते. मात्र जर मुसळधार पाऊस पडला तर आणखी परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. सध्या कमी दृश्यमानता असल्यामुळे मुंबईच्या दिशेने लांब पल्ल्याच्या ज्या ट्रेन येत आहेत त्या कुठेतरी लेटमार्क त्यांना लागताना आपल्याला पाहायला मिळतात. कमी दृश्यमानतेमुळे या ट्रेन उशिराने धावत आहेत. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये मध्य लोकल आणि पश्चिम लोकल, हार्बर लोकल या 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत. पावसाचा फटका हा कुठेतरी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळतो. मात्र तुर्तास पश्चिम महामार्ग असेल, पूर्व महामार्ग असेल, यावरती वाहतूक पूर्वपदावर आहे, सुरळीत आहे. मात्र पुढील 3 ते 4 तास हे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली पाहायला मिळते. ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. आपण वेळोवेळी चर्चा करूया, आणखी अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. जाऊया पालघरकडे. पालघर जिल्ह्यामध्ये सर्वच भागात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या सूर्या नदी पावसामुळे सध्या दुथडी भरून वाहती आहे. तर मुंबईप्रमाणे लगतच्या पालघरमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पाऊस कोसळतो आहे. मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि पालघरमध्ये आपण ही दृश्य पाहतोय. सांडव्यावरून आता पाणी वाहू लागलेलं आहे. सूर्या नदी दुथडी भरून वाहतीये आणि पालघरमधल्या रस्त्यांवरची ही दृश्य पहा. सकाळी 8 वाजता चित्रित झालेली दृश्य आहेत. मोठ्या प्रमाणे रस्त्यांवर पाणी साचल्याच्या या घटना पालघरमधून पुढे येतात. तर पालघर जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट आहे, त्यामुळे इथल्या जनजीवनावर परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर पालघरमध्ये नदी नाले सध्या ओसंडून वाहू लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि याचा परिणाम अर्थातच या ठिकाणच्या ब्रिजवर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळते. पुलावरून सुद्धा पाणी वाहू लागल्याच्या या घटना पालघरमधून समोर येतात. तर आज पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट आहे आणि जिल्ह्यातल्या सर्व शाळा आज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. वसई, विरारमध्ये आणि पालघरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पाऊस कोसळतोय. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत. काही रात्रीची पहाटेची सुद्धा दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. सकाळी 6 वाजता अशा प्रकारे कोसळधारा अक्षरशः पालघरमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत.
संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट आहे आणि त्यामुळेच आज शाळा बंद ठेवण्याचा, शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला होता. जनजीवनावर याचा परिणाम झालेला आपल्याला पालघरमध्ये पाहायला मिळतोय. हर्षद पाटील आमचे सहकारी सध्या आपल्याबरोबर जोडले गेले. जाणून घेऊया आपण पालघरमधली परिस्थिती नेमकी काय आहे. हर्षद, पालघरमध्ये सातत्यानं पाऊस कोसळतोय असं पाहायला मिळतंय आणि जनजीवनावर याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. काय नेमके अपडेट्स आहेत सध्या पावसाचे? नक्कीच पालघरमध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरूच आहे. पालघर जिल्ह्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस रात्रीपासून झालेला आहे. काल सुद्धा चांगला पाऊस या भागात झाला आणि आज हवामान खात्यानं रेड अलर्ट जाहीर केल्यामुळं त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं ज्या जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या, महाविद्यालय, त्याचप्रमाणे ITI संस्थांच्या विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. पावसामुळे ज्या प्रमुख नद्या आहेत त्या नद्या सुद्धा ओसंडून वाहत आहेत. त्यामुळं गावाकडच्या नदीकडच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पालघरमध्ये जर आपण विचार केला तर पालघरमध्ये जी धरणं आहेत त्या धरण क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस झालेला आहे. त्यामुळे एकूणच पाऊस समाधानकारक पाऊस झाल्याचं चित्र सध्या तरी पालघरमध्ये पाहायला मिळतं. मात्र पाऊस असाच सुरू झाला तर आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते याची शक्यता वर्तवली होती आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनानं सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. ठीक, हर्षद, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. हर्षद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. जाऊया पुढच्या बातमीकडे. नालासोपाऱ्यामध्ये सकाळपासून पावसानं थोड्या प्रमाणामध्ये आता विश्रांती घेतल्याचं कळतंय. त्यामुळे शहरामध्ये साचलेलं पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे. मात्र या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल सुद्धा झालेले पाहायला मिळतात. नालासोपारा पूर्व, गालानगर या परिसरामध्ये तिथल्या काय नेमकी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी. पावसामुळे गालानगर परिसर सध्या जलमय झाल्याचं पाहायला मिळतंय. सध्या तरी पाऊस येत नाहीये, मात्र पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं, खड्डे आहेत आणि खरं तर त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होताना पाहायला मिळाले. सकाळपासून पावसानं आता विश्रांती घेतलेली आहे, मात्र शहरातलं पाणी काही आता वेळानंतर ओसरायला सुरुवात झालेली आहे. वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्याला गेल्या 2 दिवसांपासून रेड अलर्ट आहे आणि या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. आता सध्या पाणी ओसरायला लागलेलं आहे, मात्र अनेक भागांमध्ये मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय. खरं तर ही आपण नालासोपारा पूर्व गालानगर परिसरातली दृश्य पाहतोय. फुटपाथच्या लेवलचं पाणी आहे, म्हणजे समजू शकता की आजूबाजूला चाळ वस्ती आहेत आणि या चाळींमध्ये देखील या पावसाचं पाणी गेलेलं आहे. आता सकाळी कामाला जे नागरिक निघालेले आहेत त्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय. अनेक इथले उद्योगधंदे आहेत ते संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत आणि व्यापारी वर्ग असेल किंवा सर्वांना त्रास होतोय. काही नागरिक आहेत, मला सांगा का की किती पाऊस पडलेला आहे आणि काय परिस्थिती आहे संपूर्ण परिसरात? पाऊस तर भरपूर पडलेला आहे आणि पाणी तर भरपूर साठलेलं आहे. डोपराभर पाणी आहे. आता तर वसरलंय, पाऊस थांबलाय म्हणून. दरवर्षी होतं, पण यावर्षी तर सगळं म्हणजे पाणी आतमध्ये गेले, सगळ्या चाळीमध्ये सगळं इकडे. आता जरा ओसरलेलं तरी आहे पाणी. स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लक्ष दिलं का, पोहोचले का तुमच्यापर्यंत? काय मागणी आहे? आहेत जे म्हणजे याच्यामध्ये आलोक सर आहेत ना, ते आमच्या ग्रुपमध्ये ते करतात जरा, पण आता त्यांच्याकडनं पण व्हायला पाहिजे ना तेवढं. म्हणून नगरसेवकांनी जरा लक्ष द्यावं आणि काय. इतर काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. अंकल, सुबह से आप देख रहे हैं पानी निकालते वक्त दिख रहे, क्या मतलब कितना परेशानी सहन करना पड़ रहा है, क्या बताएंगे? परेशानी बहुत हो रहा है. इधर देखिए. परेशानी बहुत हो रहा है. किंचन से पानी भरा हुआ है, खाली होने के नाम नहीं ले रहा है. क्या किया जाए, कैसे दिन बिता रहे हैं अपना. क्या क्या नुकसान हो रहा है? नुकसान तो बहुत कुछ हो रहा है, क्या क्या बताएं. अभी बताओ, घर में पानी घुसा है क्या? आपके आजू बाजू के एरिया में पानी घुसा है, ऐसा पता चल रहा है? हाँ, सब में पानी घुसता है. धंधा करने को नहीं होता है, दुकान खोलने को नहीं होता है. बारिश जब होती है तब तुरंत पानी भर जाता है. स्कूल को छुट्टी दी गई है. स्कूल का छुट्टी हो गई है. इस पानी की वजह से बच्चे लोग नहीं जा पा रहे हैं स्कूल, लेके हम लोग नहीं जा पा रहे हैं. नक्कीच पालघरला रेड अलर्ट जारी केलेला आहे, त्यामुळे संपूर्ण शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे. पावसाने आता सध्या विश्रांती घेतलेली आहे. हा जर पाऊस विश्रांती घेऊन राहिला तर पाणी ओसरायला मदत होईल, मात्र पुन्हा पावसाने सुरुवात केली तर नक्कीच पुन्हा वसईकरांचं जनजीवन हे विस्कळीत होईल. प्रथमेश तावडे, झी मीडिया, नालासोपारा.
आणि आता नालासोपाऱ्यातून आपण येऊया नवी मुंबईकडे. नवी मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि नवी मुंबईमध्ये MIDC परिसर हा पूर्णपणे सध्या जलमय झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नवी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईतली परिस्थिती आपण पाहिली. विरार, नालासोपारा या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. पालघर जिल्ह्यामध्ये पाऊस आहे. आता नवी मुंबईमधली परिस्थिती पाहतोय आपण. नवी मुंबईमध्ये MIDCचा हा परिसर आहे. संपूर्ण हा परिसर जलमय झाल्याचं चित्र यामध्ये पाहायला मिळतंय. रस्त्यांना अक्षरशः सध्या नद्यांचं स्वरूप आल्याचं चित्र नवी मुंबईमध्ये MIDC परिसरामध्ये पाहायला मिळतंय. इकडे ठाण्यामध्ये सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे. कोपरी बारा बंगला या भागामध्ये पाणी साचलंय. पाण्याचा निचरा करण्यासाठी सक्शन पंपचा सध्या वापर सुरू आहे. कोपरी बारा बंगला या भागात पाणी साचल्याची ही घटना घडली आहे आणि एकंदरीतच नागरिकांच्या जनजीवनावर सध्या पावसाचा परिणाम आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतंय. काही वेळापूर्वीची दृश्य ठाण्यामधली कोपरी बारा बंगला या परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलंय. पुढे बातमी रायगड जिल्ह्यातून. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यात पुढचे 3 दिवस आता खबरदारीचे आहेत आणि रायगड जिल्ह्यासाठी आजपासून 4 जुलैपर्यंत अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा हा इशारा दिलेला आहे. कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय. त्यामुळे होणाऱ्या मुसळधार पावसानं जिल्ह्यामध्ये नदी नाल्यांना पूर, सखल भागामध्ये पाणी साचणं आणि घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचा सुद्धा धोका वाढेल अशी शक्यता आहे. जिल्हा प्रशासनानं त्यामुळे नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन केलेलं आहे. इकडे अरबी समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांनी पुढचे आदेश येईपर्यंत समुद्रामध्ये जाऊ नये असे हे सांगण्यात आलेलं आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी जनावरं सुरक्षित ठिकाणी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे. प्रशासनातर्फे सगळ्यांनाच हा एक प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला आहे. सामान्य जनजीवनावर कुठलाही याचा वेगळा प्रकार होऊ नये यासाठी सगळ्यांनाच हा अलर्ट दिलेला आहे. इकडे रायगड जिल्हा प्रशासनानं रायगड जिल्ह्यामध्ये 7 तालुक्यांमधल्या शाळा आज बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळातळा आणि पोलादपूर अशा 7 तालुक्यांमध्ये सगळ्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि अंगणवाड्या आज बंद आहेत. हवामान खात्यानं जिल्ह्यामध्ये पुढचे 3 दिवस पावसाचा हाय अलर्ट दिलेला आहे आणि या काळामध्ये जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं ही खबरदारी घेतलेली आहे. तर एकंदरीतच संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची नेमकी काय परिस्थिती आहे आणि प्रशासनानं काय अलर्ट दिलेला आहे जाणून घेऊया. माझे सहकारी प्रफुल्ल पवार सध्या आपल्याबरोबर रायगडमधून जोडले गेलेत. प्रफुल्ल, एकंदरीतच रायगडमध्ये पावसाची परिस्थिती चांगलीच दिसते आहे, मात्र जनजीवनावर परिणाम झालेला पाहायला मिळतोय. काय काय नेमकं सध्या अपडेट आपल्याला रायगड जिल्ह्यातून पावसाचे आहेत? नक्कीच यंदा कोकणात पाऊस तसा उशिराच आला. जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. गेले 3-4 दिवस रायगड जिल्ह्याच्या सगळ्या भागामध्ये संततधार पाऊस कोसळतो आहे. आज सकाळपासून जर पाहिलं तर पावसाचा जोर जरा कमी झालेला आहे, मात्र जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळताना पाहायला मिळतात. खरं तर कालपासून हवामान खात्याने एक हाय अलर्ट दिलेला आहे रायगड जिल्ह्यासाठी आणि जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस 4 जुलैपर्यंत कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासन अलर्ट झालेलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातल्या 7 तालुके आहेत जिथं अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे, अशा तालुक्यातील सर्व शाळा असतील, अंगणवाड्या असतील, या बंद ठेवण्याचा निर्णय आजच्या दिवसापुरता घेतलेला आहे. त्याचबरोबर रायगड जिल्हा प्रशासन देखील अलर्ट झालेलं आहे. सर्व यंत्रणा ज्या आहेत आपत्ती काळामध्ये काम करणाऱ्या त्या सगळ्या यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत. एकूणच आपण बघितलं तर सध्या आज पावसाचा जोर कमी वाटत असला तरी हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेता रायगड जिल्हा प्रशासन पूर्णपणे आपत्तीला तोंड देण्यासाठी सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय. ठीक आहे, धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट जरूर आपल्याकडून जाणून घेत राहू. आणि आता आपण येऊया मुंबईतल्या महत्त्वाच्या बातमीकडे. मुंबईमध्ये 12 वर्षात वृक्ष दुर्घटनेमध्ये 54 जणांचा मृत्यू झाला आणि हे झाडं कोसळल्यानं या 12 वर्षामध्ये 422 नागरिक जखमी झाल्याची आकडेवारी आता समोर येते आणि स्थायी समिती सदस्य जमीर कुरेशी यांनी ही सगळी माहिती सादर केली आहे. चेंबूर दुर्घटनेचे स्थायी समिती सभागृहामध्ये पडसाद उमटले. मुंबईतल्या चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर पिंपळाचं झाड कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये एका शाळकरी मुलाचा मृत्यू झालेला. या घटनेचे स्थायी समितीमध्ये पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं.
मुंबईत। त्यामुळे गेल्या 12 वर्षामध्ये अशा प्रकारच्या किती दुर्घटना घडल्या याची एक आकडेवारीच पुढे आली आहे। आणि या 12 वर्षामध्ये झाड किंवा फांदी अंगावर पडून 54 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 422 नागरिक जखमी झालेले आहेत। स्थायी समिती सदस्य जमीर कुरेशी यांनी याबाबतची सगळी आकडेवारी सभागृहामध्ये सादर केली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। माझी सहकारी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडली गेली आहे। मनशी, एकंदरीतच आपण पाहिलं की किती मोठ्या प्रमाणामध्ये झाड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्यात आणि त्याशिवाय यामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या सुद्धा बरीच मोठी आहे। त्यामुळे निश्चितच याचे पडसाद उमटणं अगदी साहजिक आहे। त्यामुळे आता काय नेमके याच्यावर उपाय करण्याचा पालिकेचा मानस आहे, काय या दृष्टीने पुढे पावलं उचलली जात आहेत? सगळ्यात महत्त्वाचं आहे की झाडं कोसळण्याच्या या दुर्घटना काही नवीन नाही आहेत। यापूर्वीसुद्धा झाडं कोसळून असे अपघात झालेले आहेत, लोकांचे जीवही गेलेले आहेत। मात्र मान्सूनपूर्व पावसाची जी काही आपण तयारी करतो, मान्सूनपूर्व कामं जी काही असतात मुंबई महापालिकेची, ती कामं कुठपर्यंत आलेली आहेत, त्यांची कामं झाली आहेत की नाही झाली आहेत हे बघण्याची जबाबदारी ज्या निरीक्षकांवर असते त्यांनी नेमकं काय केलं आहे, अशा पद्धतीचे प्रश्न हे स्थायी समितीत उपस्थित झाले। आतापर्यंत झाड कोसळून जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांची आकडेवारी तर सादर झालीच, मात्र सगळ्यात महत्त्वाचं जी चेंबूरमधली घटना घडलेली आहे त्याची जबाबदारी कुणावर निश्चित करायची अशा पद्धतीची चर्चा सुद्धा झाली। आणि चेंबूरमधल्या या घटनेसाठी जी उच्चस्तरीय समिती आता गठीत करण्यात आलेली आहे, चौकशी होईल, फायली सादर केल्या जातील, अहवाल सादर होतील आणि त्यानंतर काही कारवाई सुद्धा होईल। मात्र हे सगळं होत असताना जो मूळ प्रश्न आहे त्याच्यावरती तोडगा कधी निघणार असा देखील प्रश्न स्थायी समितीत उपस्थित झाला। सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेलं आहे रस्त्यांचं मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर आणि सिमेंट कॉन्क्रिटीकरण करताना झाडांच्या मुळांना धक्का लागतो। इतकंच नाही तर झाडांच्या मुळांपाशीची जी जागा आहे ती मोकळी सोडून इतर जागेवरती सिमेंट कॉन्क्रिटीकरण करावं, झाडांना त्यांची एक स्पेस, त्यांची एक जागा द्यावी, इतका सुज्ञपणा सुद्धा कॉन्ट्रॅक्टरच्या ठायी असू नये का असा प्रश्न स्थायी समितीत उपस्थित झाला। आणि त्याच्यामुळे झाडांची मुळं, झाडांचे बुंधे हे पूर्णतः सिमेंट कॉन्क्रीटने दाबले गेले आणि त्यानंतर हे वृक्ष कोसळले। अशा पद्धतीचा प्राथमिक अहवाल सध्याच्या घडीला सादर झालेला आहे। या प्रकरणी प्राथमिक चौकशी करतात, चौकशी सापेक्ष म्हणून 3 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। यामध्ये उद्यान विभागाचे अधिकारी आहेत आणि रस्ते वाहतूक विभागाचे अधिकारी आहेत। सगळ्यात महत्त्वाचं की उद्यान विभागाकडून रस्ते विभागाला या झाडासंदर्भात जे झाड कोसळल्यामुळे मुलाचा मृत्यू झालाय त्याच झाडासंदर्भात पत्र सुद्धा देण्यात आलेलं होतं अशी माहिती स्थायी समितीमध्ये सांगण्यात आली। जर पत्र देऊन सुद्धा हे झाड धोकादायक झालेलं आहे किंवा सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामामध्ये या झाडाच्या मुळांना धक्का लागलेला आहे, हे झाड कधीही कोसळू शकतं असं स्पष्ट शब्दातलं पत्र दिलेलं असताना सुद्धा पुढची कारवाई संबंधित विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी का केली नाही असा प्रश्न उपस्थित झालाय। त्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलाय। त्याच्यामुळे एकंदरीतच मुंबई महापालिका प्रशासन असेल, उपअभियंते असतील, उच्च स्तरावरचे अधिकारी असतील, हे मुंबईकरांच्या जीवाची किंमत नेमकी काय करतात, खरोखर त्यांना जीवाची किंमत आहे का आणि ते किती गांभीर्यपूर्वक काम करतात असे प्रश्न इथे उपस्थित झालेत। प्रश्न फक्त एका झाडाचा नाहीये, तर आता मुंबईतल्या सगळ्या झाडांचं ऑडिट केलं जाणार आहे। त्या संदर्भातले आदेश स्वतः महापौर रितू तावडे यांनी यापूर्वीच दिलेले आहेत। स्थायी समितीने सुद्धा ते आदेश आता दिलेले आहेत। त्याच्यामुळे मुंबईतल्या प्रत्येक झाडाचं ऑडिट करा, जर त्यांची मुळं कमजोर झालेली असतील, ऑडिट मध्ये कितपत शक्य आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे। त्यामुळे त्या दृष्टीने आता महापालिका काय काय निर्णय घेते हे आपल्याला बघावं लागणार आहे। मनशी, या माहितीसाठी धन्यवाद। मात्र अशी संपर्कात राहा, आपल्याला आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे आणि ही महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राजकीय वर्तुळातून ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू असताना खासदार अमोल कोल्हे यांचं एक मोठं विधान समोर आलंय। महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू असं विधान त्यांनी नाशिकमध्ये बोलताना केलंय। त्यामुळे आता ऑपरेशन तुतारी राबवलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आमचा एकही खासदार आमदार फुटणार नाही असं त्यांनी म्हटलंय। दुसरीकडे नाना पटोलेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। संपर्कात असतील म्हणून अमोल कोल्हेंनी विधान केलं असेल, मात्र शरद पवार असं करणार नाहीत, ते जातीवादी विचारसरणीसोबत हातमिळवणी करणार नसल्याचं पटोलेंनी म्हटलेलं आहे। अशी ऑफर आतापर्यंत माझ्याकडे आली नाही, म्हणजे अशी काही ऑफर आली तर विचार करू। जाऊया आपण मनशीकडे पुन्हा एकदा चर्चा करूया या संदर्भातली। मनशी, निश्चितच अमोल कोल्हेंच्या या विधानानं आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना सुरुवात झाली आहे। अनेकांच्या भुवया उंचावल्यात। महायुतीकडून ऑफर आली तर विचार करू असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। काय नेमके या सगळ्याचे संकेत म्हणावे लागतील? खरं तर ऑपरेशन टायगर नंतर
त्याच वेळेला ऑपरेशन तुतारीची सुद्धा चर्चा व्हायला सुरुवात झाली होती आणि पत्रकारांनी जेव्हा अमोल कोल्हेंना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलंय त्याच्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. ऑफर आली तर बघू, ऑफर तर अजून आली नाही, पण ऑफर आली तर विचार करू, अशा धाटणीचं उत्तर त्यांनी दिलं. त्याच्यामुळे अमोल कोल्हेंच्या या उत्तरानंतर राजकीय वर्तुळामध्ये प्रतिक्रिया उमटणं हे अतिशय स्वाभाविक होतं. अर्थात रोहित पवारांनी त्यांची पाठराखण केली असली म्हणजे एक प्रकारे अमोल कोल्हे आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असला तरी सुद्धा राजकीय वर्तुळात अमोल कोल्हेंच्या या विधानानं खळबळ माजली आहे हे निश्चित. कारण ऑपरेशन टायगरच्या दरम्यान जे खासदार अगदी छातीत ठोकपणे सांगत होते की आम्ही ठाकरेंच्याच सोबत आहोत, तशा पद्धतीचे दाखले देत होते. इतकंच नाही तर संजय राऊतांनी कशा कशाच्या शपथा घेतल्या हे जाहीरपणे सांगितलं. मात्र इतकं होऊन सुद्धा जर ठाकरेंचे खासदार हे ऑपरेशन टायगरच्या दरम्यान ठाकरेंना सोडून शिंदेकडे जात असतील तर ऑपरेशन तुतारीचं नेमकं काय होणार असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेला आलेला आहे. अमोल कोल्हेंच्या या विधानानं अर्थातच शरद पवार पक्षामध्ये एक खळबळ तर माजली आहे. मात्र सगळ्यात महत्वाची त्याची जी दुसरी बाजू आहे ते म्हणजे शरद पवारांचा पक्ष आणि काँग्रेस यांचं विलिनीकरण होणार का, काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय शरद पवारांचा पक्ष घेणार का, अशी चर्चा सुद्धा मध्यंतरीच्या काळामध्ये सुरू झालेली होती. काँग्रेस हायकमांडकडून तसा प्रस्ताव आलाय, तशी ऑफर आली आहे, अशा देखील बातम्या आलेल्या होत्या. मात्र या चर्चा फारशा पुढे जाताना दिसल्या नाहीत. अर्थात या चर्चांना नेमका ब्रेक कशामुळे लागलेला आहे, काही पडद्यामागे वेगळं काही सुरू आहे का खरे. आणि मनोज या चर्चांना ब्रेक लागल्यामुळे खरं तर अशा प्रकारे ऑपरेशन तुतारीची आता ही एक चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे आता बघूया भविष्यामध्ये काय घडतं आहे. धन्यवाद दिले सगळ्या सविस्तर माहितीसाठी. मनोज पाठक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या. आणि आता जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यातून. पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये 6वी ते 8वीच्या 26,655 विद्यार्थ्यांनी नासा आणि इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी लेखी परीक्षा दिली आहे. निकाल पुढच्या आठवड्यामध्ये जाहीर होणार आहे आणि पात्र विद्यार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यामध्ये ऑनलाईन परीक्षा होईल. पुण्यामध्ये मुळा आणि मुठा नदीकाठावर पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही प्रकल्प आता रखडलेला आहे. 30 जूनपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आलेली होती. कॅमेरे नसल्यामुळे पुराचा अंदाज आणि नागरिकांना वेळेवर इशारा देण्यात अडचणी निर्माण होण्याची त्यामुळे आता शक्यता आहे. पुढे बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून. नाशिकमध्ये मध्यरात्री अमोल आईस्क्रीम पार्लरमध्ये चोरीची घटना घडली. उपनगरामध्ये पोलिसांनी 24 तासात गुन्हा उघडकीस आणला. आरोपीकडून 27,000 आणि चोरीच्या पैशांमध्ये खरेदी केलेली मोटरसायकल जप्त केली आहे. नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली. प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचा आमिष दाखवत युवतीवर अत्याचार करण्यात आला. पीडित महिलेनं सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन.